नमस्कार, टेस्टी उमा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण पोहा आणि रव्यापासून एक चटपटीत नाश्ता बनवत आहे। पोहा सुजी बाईट एकदम सोपी रेसिपी आहे। चला तर मग कृतीला लगेच सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी जाडे पोहे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे। आता हे पोहे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊयात। तर यामध्ये मी 1 वाटी पाणी घालून पोहे मी स्वच्छ धुवून घेते। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातील सर्व पाणी आपण काढून घेऊयात। इथे पोहेमधील मी सर्व पाणी हे साइडला काढून घेतले। आता त्यामध्ये बारीक अर्धी वाटी मी इथे रवा टाकलेला आहे। रवा मी 0 साइजचा वापरलेला आहे। तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर ते थोडं तुम्ही मिक्सरमधून फिरवून घ्या। आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी मी टाकून घेतले। आता हे आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। एक 10 मिनिटं आपण हे असेच झाकून ठेवणार आहोत की जेणेकरून रवा आणि पोहे हे छान भिजतील। 10 मिनिटांनंतर याच्यावरचं झाकण आपण काढूया। रवा आणि पोहे छान भिजलेले आहेत हे पहा। आता यामध्ये आपण दही टाकून घेऊयात। तर येथे मी 3 चम्मच दही हे टाकून घेते। दही टाकून घेतल्यानंतर हे चांगलं व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊयात। यामध्ये चवीनुसार अर्धा चम्मच मी येथे मीठ टाकून घेते। आता हे आपल्याला हाताने चांगलं मिक्स करायचं आहे, कुस्करून घ्यायचं आहे हाताने। हलक्या हाताने थोडंसं असं स्मॅश करायचं आहे, एकजीव करायचं आहे। आता छोटंसं बॉल साईजचं मिक्सर घ्यायचं आहे आणि याचे गोळे करून घ्यायचेत आणि हलकंसं असं प्रेस करून घ्यायचे। आणि हे बघा या साईजचे बाईट्स मी बनवून घेतलेले आहेत आणि बाकीचे बाईट्स सुद्धा आपल्याला याच प्रकारे बनवून घ्यायचे। मी शिल्लक राहिलेले पोहा आणि रव्याचे सर्व बाईट्स करून घेतले। आता आपल्याला हे शालू फ्राय करून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही हे तेलामध्ये डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता। मी येथे पॅनवर 2 चमचा इतका तेल घेतलेले आहे। तेल हे आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। या पॅनवर गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी येथे टाकून घ्यायचं आहे। मोहरी आणि जिरे छान असे तेलामध्ये फुलले तर यामध्ये आपल्याला लगेचच अर्धा चमचा भर इतका तेल यामध्ये टाकायचं आहे। हळद पाव चमचा, अर्धा चमचा तिखट येथे मी टाकत आहे। तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सर्व मसाले आपण पॅनवर सर्वत्र पसरून घेऊया। त्यानंतर आपण बनवून घेतलेले बाईट्स एक एक करून येथे आपण टाकूयात। गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवर आपल्याला 2 मिनिटं एका साईडने हे चांगलं खरपूस रंगावर हे भाजून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटांनंतर एक एक करून आपण हे पलटी करून घेऊयात। लगेच जर आपण हे पलटी केलं तर हे तुटू शकतं, त्यामुळे पॅनवर टाकल्याबरोबर हे आपल्याला पलटी करून नाही घ्यायचं। 2 मिनिटं आपल्याला हे एका साईडनी लो हीटवर हे छान असं भाजून घ्यायचं आहे। लो हीटवर भाजल्याने हे कुरकुरीत होतात, शिवाय ते तुटत देखील नाही। आता दुसऱ्या साईडनी देखील पण आपण 2 मिनिटं हे परतून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत। तर रव्याचे आणि पोह्याचे हे कुरकुरीत असे ही रेसिपी बनते। तर याआधी तुम्ही कधी ही रेसिपी बनवलीही नसाल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते, कमी वेळेमध्ये बनते आणि बनवून झाल्यानंतर तुमचे रिप्लाय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।
तर हे पहा, दुसऱ्या साईडनी पण छानपैकी हे परतलंय. कमी तेलामध्ये क्रिस्पी रंगावर आपण हे शालो फ्राय करून घेतले आहे. तर आपल्या इथे पोहा सुजी बाईट हे बनून तयार झालेले आहे. हे गरमागरम बाईट ग्रीन चटणी, दही किंवा सोया सॉस बरोबर हे तुम्ही सर्व करू शकता. अतिशय छान लागतात. लहान मुलांना सुद्धा टिफिनमध्ये देण्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता. मस्त गरमागरम बाईट्स मी इथे खोबऱ्याची चटणी आणि दही बरोबर हे सर्व केलेले आहे. खोबऱ्याची चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर नक्की ही रेसिपी तुम्ही बनवून पहा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे रिप्लाय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.